म्हणजे आपण टीव्ही लावली की लगेच जंगली रमी पे आव ना महाराज. सकाळी सकाळी तुम्ही काय हातात घेता? जेवण संपलं याला मी जाऊ याला काय अर्थ? जेवण संपलं. सासरा रागाने बोलतो घे तुझा पीटर इंग्लंड आणि घाल तुझ्या म्हणजे अंगात. बरं रिक्षावाला कमी नसतो, रिक्षावर लिहिलेलं असतं मेरी चलती है तो तेरी क्यों जलती है. आता रिक्षाला बघून जळेल का काही? मग ह्याची जळायला लागते. मित्रांनो, प्रेमाने जग जिंकता येतं पण मोहाने प्रेम कधी जिंकता येत नाही, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. जावयाला एवढाही मान देऊ नका मजबुरीमध्ये की तू तुमच्या डोक्यावर चढेल आणि षडरूपीचं मुकुट घालून सासरवाडी जाईल. नमस्कार मित्रांनो, तर आज काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या ह्या ज्या भावना असतात त्याबद्दल मी तुम्हाला जरा ज्ञान पाजणार आहे आणि ते तुम्ही ऐकायचं. तर मित्रांनो, काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या हे माणसाचे 6 षडरूप आहेत. म्हणजे माणसाच्या 6 भावना आहेत. त्या नैसर्गिक असतात पण त्याचा अतिरेक झाला ना की त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगायला मिळतात. म्हणजे ह्यामधला पहिला षडरूप कुठला आहे तर लोभ. लोभी कुठलाही गोष्ट तुम्ही शाळेत असताना ऐकलीच असेल ना, बरोबर ना? म्हणजे लोभापायी कशी तो हक्काची भाकरी कमावून बसतो कुत्रा, हे तुम्हाला माहितीच असेल. तर माणसाला लोभ आहे ना अनेक गोष्टींचा असतो, पण माझ्या माहितीप्रमाणे माणसाला सर्वात जास्त लोभ कुठला असेल तर तो कमीत कमी कष्टामध्ये जास्तीत जास्त लवकरात लवकर पैसा कसा मिळेल ह्याचा. बरोबर. ह्यासाठी आधुनिक शकुनी मामा असतात ना टीव्हीवरचे, ते आपली वाटच बघत असतात, आपल्याला पत्ताच नसतो. म्हणजे आपण टीव्ही लावली की लगेच जंगली रमी पे आव ना महाराज. मैं नीलम रवि जाधव भिवंडी से बोल रही हूँ. बरोबर आहे ना? हे तुम्हाला प्रलोभन देत असतात आणि त्यामध्ये तुम्ही अडकत जाता. बरं हे आहेत ना, हे किती शहाणे असतात, तुम्हाला सावध करतात. इस खेल को खेलना जोखिम भरा हो सकता है, इसकी आदत लग सकती है, सावधान. घंटा कळत आहे. हे आहेत ना लोभाचे सापळे असतात, आधुनिक शकुनी मामाने रचलेले. आणि आपण त्या प्लॅटफॉर्मवर जातो, आपल्याला वाटतं मीच जिंकणार आहे आणि सुरुवातीला होतंही तसं. आणि तिथपर्यंत होतं ना जिथपर्यंत आपल्याला ह्याची सवय लागत नाही आणि नंतर आपण हळूहळू हारत जायला लागतो. मग शेवटी वाटतं ना एक गेम खेळलो जिंकलो ना बंद करतो, डोक्याला वाट नको. पण तो गेमच शेवटी येत नाही आणि तुम्ही उद्ध्वस्त होता. मग शेवटी काय? भीक जमीन खेळ रमी, कर्ज काढ खेळ रमी, लाग भिकेला पण खेळ जुगार. म्हणजे ह्या गेम पायी तुमचा गेम कधी होतो तुम्हाला पत्ताच लागत नाही. लक्षात घ्या. म्हणून मी तुम्हाला काहीतरी सांगतो की कितीतरी जणांनी आहे ना राहती घरं विकून खाली त्या जुगारापायी, बरोबर, स्वतःच्या कष्टाने आहे ना झोपडी बांधा. पण या जुगाराच्या नादी लागून आहे ना बंगले बांधण्याची फालतू स्वप्न तुम्ही बघू नका, ती तुम्हाला बरबादच करतील. तर हा झाला जुगाराचा लोभ. पण आज हा लोभ नात्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे बापाने जाण्याच्या आधी 2 मुलांना 2 शेतं वाटून देत असताना मध्ये बाण ठेवलेला असतो. का तर दोघांमध्ये भांडणं लागू नये. पण बाप गेल्यानंतर एखादा मुलगा नांगरणी करत असताना त्याला त्या बांधाच्या बाजूला असणारी एकूण जागा आहे ना त्याचा लोभ आवरत नाही आणि तिथून तो नांगर फिरवतो, बाण कापून टाकतो. त्याचं पर्यावसन कशात? भांडण, मारामारी, वादविवाद, वेळप्रसंगी खून. काय उपयोग अशा लोभाचा जो आपल्याच माणसाच्या जीवावर उठत असेल? महत्वाकांक्षा आपल्याला असायला पाहिजे का? तर असायला पाहिजे. आणि हे मी ह्यासाठी म्हणत आहे की माझा एक मित्र होता, तो अतिशय हुशार होता, फक्त त्याची आर्थिक परिस्थिती जरा बिकट होती. त्याने विचार केला की MPSC क्रॅक करायची आणि त्याने एवढी मेहनत घेतली की पहिल्या अटेम्प्टमध्ये MPSC क्रॅक केली. तेव्हा त्याला चांगल्या पदाची नोकरी उपलब्ध होत होती, पण त्याने ती घेतली नाही. त्याला लोभ झाला UPSCचा. त्याला वाटलं का नाही आपण UPSC ट्राय करावी. त्याने 3 वेळा UPSCची एक्झाम दिली, 3 वेळा फेल झाला आणि त्याचं MPSCचं वय निघून गेलं. मला ह्यामधून एकच सांगायचं आहे की तुमच्याकडे पैसा असेल, आर्थिक सुबत्ता असेल तर तुमची महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्ही जरूर थांबा. पण तुमची आर्थिक परिस्थिती बिकट असेल ना तर तुम्ही MPSC क्रॅक केल्यानंतर तुम्हाला जी नोकरी मिळते ना ती स्वीकारा आणि त्यानंतर तुम्ही UPSCची तयारी करा. ह्यामधून होईल काय माहिती आहे का की तुमची आर्थिक परिस्थिती कुटुंबाची सुधारेल देखील
आणि तुमची महत्वाकांक्षा देखील पूर्ण होऊ शकते, हे लक्षात ठेवा. सकाळी सकाळी तुम्ही काय हातात घेता? जास्त विचार करू नका. फोन म्हणजे फोनचा मोह सकाळी आवरत नाही आणि तुमचे 2 तास असे निघून जातात. बरं, तुम्हाला वाटेल की लोभ आणि मोह सारखाच आहे, पण ह्यामध्ये फरक आहे. लोभामध्ये माणूस दुसऱ्यांना फसवतो आणि मोहामध्ये माणूस स्वतः फसवून जातो. कधी कधी तो जवळच्या व्यक्तीला फसवून टाकतो. आता तो कसा, तो सांगतो. जास्त लांब मी जात नाहीये. माझी स्टोरी. माझी बायको बोलली की 2-3 वस्तू संपल्यात, डीमार्टला जाऊया. वस्तू काय? 5 किलो डाळ, 5 किलो साखर आणि 2 पाऊच तेलाचे. मी म्हटलं चल. मग मी आणि आमचे किंडल बॉय 3 जण निघालो. डीमार्टला पोचलो. डीमार्टला पोचल्यानंतर 3 वस्तू घेतल्या. मला वाटलं आता घरी जायचं. त्याचं काय 1,000-1,500-2,000 बिल झालं असेल. त्यानंतर आली माझ्या बायकोची ट्रॉली आणि ही ट्रॉली बघून मला भीती वाटली. आता ही भीती का वाटते तुम्हाला चांगलं माहिती आहे. मग मला आला राग. मी माझ्या किंडल बॉयच्या तोंडात कोंबला किंडल जॉय आणि बसवला ट्रॉलीवर. आणि ढकलायला लागलो ट्रॉली. पण जसजशी माझी ट्रॉली पुढे जात होती ना, तसा माझ्या बायकोचा अनावश्यक गोष्टींचा मोह उफाळून आला आणि माझी ट्रॉली तुडुंब भरत गेली. म्हणजे सुरुवातीला मी ट्रॉलीला, आता ट्रॉली मला घेऊन चालली. बघता बघता ट्रॉली पोचली काउंटरवर आणि मला घाम फुटला. मला वाटला 10,000 तरी बिल झालं असेल, पण वाचलो बाबा. 10,000 नव्हतं, 9,999. मग काय कार्ड मारला ना बायको समोर आणि अशी ट्रॉली ढकलत बाहेर निघालो ना, जणू काय आहे ना एअरपोर्टवरच आहे. आणि माझी नुकतीच दुबईची फ्लाईट लँड झाली. पण मित्रांनो, किती जरी आव्हानला ना तरी मला कळलं होतं की बायकोच्या मोहापायी माझा त्या काउंटरवर एन्काउंटर झालेला आहे. तर हा असतो बायकोचा मोह. सीतेला सुवर्णमृगाचा मोह झाला म्हणून रामायण घडलं. म्हणजे एखाद्या मुलाला किंवा मुलीला गुलाबाच्या फुलाचा मोह झाला तर त्याचं रोपटं तुम्ही दारापाशी लावलं पाहिजे, ते वाढवलं पाहिजे. पण ते तोडण्याची इच्छा झाली ना तर तो तुमचा मोह नसेल, तर तो तुमचा लोभ असेल. एखाद्या मुलाला एखादी मुलगी आवडणे किंवा तिच्यावर एकतर्फी प्रेम करणे हा क्षणिक मोह असू शकतो. पण तिचं तुमच्यावरती प्रेम नाही म्हटल्यानंतर तुम्हाला तुमचा मोह आवरता आला पाहिजे. नाहीतर या समाजामध्ये माहिती आहे तुम्हाला किती विकृत घटना घडतात. त्या मोह काय करतो माहिती आहे का? आपल्या बुद्धीचा ताबा मिळवतो आणि माणसाला अविचारी करून टाकतो. आणि मग हाच माणूस स्वतः सगळं स्वतःच्या कुटुंबाचा आणि समाजाचा घात करून टाकतो. म्हणून मोहांच्या क्षणाला आवर घाला. मनाला भुरळ टाकणाऱ्या अनेक गोष्टी तुमच्या आजूबाजूला फिरत असतील, पण प्रत्येक गोष्ट मिळवली पाहिजे हा अट्टास तुम्ही करू नका. मित्रांनो, प्रेमाने जग जिंकता येतं, पण मोहाने प्रेम कधीच जिंकता येत नाही, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. मोह असणं वाईट नाहीये. मोह असावा, पण कशाचा? एखाद्या रोपट्याला सूर्यप्रकाशाच्या दिशेने, आकाशाच्या दिशेने वाढण्याचा जसा मोह असतो, तसा एखाद्या तरुणाला, माणसाला प्रगतीचा, उत्कर्षाचा मोह असला पाहिजे. डोंगरावर जाऊन निसर्गाचा आनंद लुटण्याचा तुम्हाला मोह असला पाहिजे, पण त्या डोंगरावर जाऊन, दरी किनारी जाऊन सेल्फी काढण्याचा मोह तुम्ही आवरला पाहिजे. हे बघा, मोहाचं अत्तरही बनतं आणि मोहाची दारूही बनती. तुम्ही सुज्ञ आहात, ह्यातलं तुम्हाला काय हवंय हे तुम्ही ठरवायला पाहिजे. तर हा झाला मोह. आता बायकोने 10,000ला मला डीमार्टला फोडला. मला राग नाही आला तिचा, अजिबात राग नाही आला. पण मित्रांनो, हाच असतो राग. आणि हा जो राग आहे ना, कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येक माणसामध्ये असतो. पण जरी असला तरी ह्यामध्ये सगळ्यात पुढे कोण असतील? कोण? तर जावई जमात. अर्थात मी हे कोणाचा तरी जावई आहे, त्यामुळे मला हे लागू होतं. पण तरी मी आज तुमच्याशी बोलणार आहे. देवलोकावरून राग वाटण्याची गाडी जेव्हा पृथ्वीतळावर आली होती ना, तेव्हा कोण कोण आहे ना,
वाटी टोप घेऊन लाईन लावून उभे होते, पण सर्वात पुढे कंटेनर घेऊन जर कोण उभे असतील तर ते जावई. कशासाठी? तर सासऱ्याच्या डोक्यावरून फिरवायला. म्हणजे मेवण्याचं किंवा मेवणीचं लग्न ठरलं की 4 महिने यांची रागवण्याची सीझन आली संपली. म्हणजे सासरा जेव्हा जावयाला हे लक्षात घ्या, सासरा जावयाला लग्नाचे कपडे घेण्यासाठी जेव्हा कपड्याच्या दुकानात घेऊन जातो ना, रेल्वे स्टेशनच्या बाहेर ढिगाऱ्यातनं 150 रुपयाचा शर्ट उचलणारा जावई तेव्हा बिंदास आहे ना 5000च्या पीटर इंग्लंडकडे बोट दाखवतो. सासरा रागाने बोलतो, घे तुझा पीटर इंग्लंड आणि घाल तुझ्या म्हणजे अंगात. लक्षात घ्या. बरं, हळदीच्या दिवशी वर्षभर त्यांचे तोंड, ज्यांची तोंड नसतील बघितली ना, त्या मित्रांना फोन करतो जावई, मेवण्याची हळदी यायचं ते पण तिकडनं. सोय आहे का? सोय आहे का? हावरट. हे सोयवाले हावरट. आणि ह्यांचा लवाजमा हळदीला येतो. हे मंडपामध्ये तुम्हाला दिसणार नाही, किंवा हे जिथं जेवत असतात तेव्हा हे जेवणार नाहीत. ते काळोखामध्ये पित असतात आणि तिकडनं गोंगाट येत असतो त्यांचा. रात्री 2 वाजता हळदी उरकली, सगळी माणसं गेली, जेवण संपलं की हे येणार, जेवायला द्या, जेवायला. जेवण संपलं, याला मी जाऊ, याला काय अर्थ? जेवण संपलं. अरे इथपर्यंत ठीक आहे हो, लग्नामध्ये रागवणं होतं, पण माहिताचं आमंत्रण नाही म्हणून रागवायचं. सासूरवाडीला मयत झालं, बायको बोलली चालताय ना, नाही मला फोन यायला पाहिजे, तसाला फोन नाही आला, फोन यायला पाहिजे. म्हणजे माहिताचंही याला आमंत्रण लागतं. पण असा हा जावई, या जावयाला रागाचा अतिरेक का होतो? तर याला मोठेपणाचा मोह आवरत नाही. म्हणून जे जावई आपल्या सासऱ्याला वडिलांप्रमाणे वागवतात त्यांना मी सॅल्यूट करतो. पण असे जे षडरिपूधारी जावई आहेत ना, त्यांना माझं एकच सांगणं आहे, काय की एवढाही मजबूर सासऱ्यावर अतिरेक करू नका की त्या ओझ्याखाली तो दबून जाईल बिचारा. कारण भविष्यात कधीतरी तुम्ही सासरे होणार असता. आणि सासऱ्यांनाही माझं हेच सांगणं आहे की जावयाला एवढाही मान देऊ नका मजबुरीमध्ये की तू तुमच्या डोक्यावर चढेल आणि षडरूपीचं मुकुट घालून सासरवाडी जाईल. तर हा राग, हा जावयाचा राग. बॉस चहा कुठे आहे? उगाच. आणि एखाद्या मोठ्या कुटुंबामध्ये एक व्यक्ती कमवत असेल ना पैसे, म्हणजे एकच जॉब असेल त्याला, त्याचा डब्बा आधी, त्याची आंघोळ आधी झाली पाहिजे, तो टॉयलेटला अगोदर जाणार, त्याच्यानंतर दुसरे, हा याचा मान असतो आणि त्यावरून रागवतो. चुकून बाब्या टॉयलेटमध्ये घुसला ना तर टॉयलेटच्या दरवाजावर लाथा मारतो. का? बाब्याला येऊ शकत नाही आधी का? बिचारा अर्धा टाकून बाहेर येतो. मित्रांनो, हाच तो राग. पण तुम्ही गाडी चालवताना तुम्ही आजूबाजूला बघाल ना, तर बहुतेक गाडीवाले आहेत ना, कपाळावर त्यांच्या आठ्या असतात. स्वतःची बायको यांना झाडूनी मारते, बिल्डिंगचा वॉचमन यांना विचारत नाही, पण तरी देखील गाडी हातात आली की ह्यांना वाटतं मी कोण. त्यात फॉर्च्युनर सारखी गाडी असली ना की ह्यांना रिक्षाने ओव्हरटेक केलेली यांना सहन नाही होत. बरं, रिक्षावाला कमी नसतो, रिक्षावर लिहिलेलं असतं, मेरी चलती है तो तेरी क्यों जलती है. आता रिक्षाला बघून जळेल का काही? मग ह्याची जाळायला लागते. आणि कुठेतरी असतं लिहिलेलं, बुरी नजरवाले तेरा मुंह काला. मग ह्याचा मुंह काढायला आरशात दिसतो. मग ह्याच्यावर भडक, ह्याला शिव्या घाल, त्याला शिव्या घाल, इकडं लक्ष दे, तिकडं लक्ष दे, ट्रॅफिकमध्ये नुसताच हॉर्न मार, हे चालू असतं. पण माझं म्हणणं एकच आहे, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी दिसतात त्या रागवणाऱ्या व्यक्तीला, पण त्याला ट्रॅफिकमध्ये अडकलेली ॲम्ब्युलन्स दिसत नाही. तुझ्या रागाचा वापर आहे ना, तू ट्रॅफिकमध्ये अडकलेली ॲम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करण्यासाठी वापर कर. भविष्यामध्ये कधी तू त्या ॲम्ब्युलन्समध्ये असशील हे सांगता येत नाही. तर हा असतो राग. दोस्त फेल हो जाए तो दुख होता है, लेकिन सबसे ज़्यादा दुख कब होता है? जब दोस्त फर्स्ट आता है. हा 3 Idiotsचा डायलॉग आहे. म्हणजे ही असते काय? ईर्ष्या. असं तुमच्या बाबतीत होतं का? असं तुमच्या बाबतीत होत असेल तर समजा तुम्ही एका खूप मोठ्या फुग्यात आहात आणि हा ईर्ष्येचा फुगा लवकरच फुटणार आहे असं समजा. आता तो कसा, तो ऐका ना. म्हणजे माझा एक सुशील नावाचा मित्र होता, त्याचा मला मागे फोन आला होता, त्याची आर्थिक तंगी होती. मला तर शॉक लागला, कारण का तो आमच्या ग्रुपमध्ये सर्वात श्रीमंत मित्र, त्याला पाहिजे ती गोष्ट मिळत होती आणि त्याचा ग्रुपमध्ये एक वेगळा मान होता.
पण त्यानंतर काय झालं की मनोज नावाच्या नवीन मित्राची त्या ग्रुपमध्ये एंट्री झाली आणि मनोज सुशीलपेक्षा श्रीमंत होता. मग काय, सुशीलने घेतला iPhone 14, मनोजने लगेच iPhone 16. मनोजने आम्हाला 3 स्टार हॉटेलमध्ये पार्टी दिली, सुशीलने बर्थडे नसतानाही आम्हाला 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन गेला. दोन्हीकडे आम्हीच होतो. मनोजने 3 BHK फ्लॅट काय खरेदी केला, सुशीलने होती नव्हती ती त्याची जमीन विकली, गाडी विकली आणि मोठा बंगला बांधायला घेतला आणि सुशीलचा बाजार उठला. मित्रांनो, ही असते ईर्ष्या. ह्या ईर्ष्येमध्ये राहून सुशील नावाच्या मित्राला रिक्षामध्ये फिरण्याची वेळ. आपल्या मुलाला 70% मिळाले तरी आई वडील मारतात का, तर समोरच्याला 75% मिळाले म्हणून. ही असते ईर्ष्या. माहिती आहे तुझा पगार जास्ती आहे, उडू नको. माहिती आहे तू मोठ्या पोस्टवर काम करतेस, माहिती आहे घे जास्त शिकलेली आहेस. ही असते नवरा बायको मधली ईर्ष्या, हे तुम्हाला माहीत असेल. म्हणजे या ईर्ष्येमध्ये मोठ्या मोठ्या राजवटी धुळीस मिळाल्यात आणि आज हीच ईर्ष्या वाळवीचं रूप धारण करून नात्यांना पोखरायला लागली आहे. ईर्ष्या म्हणजे काय, तर जळणं म्हणजे इंधन. मग ह्याच इंधनाचा वापर उचित ठिकाणी जाण्यासाठी करायचा की स्वतःला जाळून घेण्यासाठी करायचा, हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. लक्षात घ्या, जनावराचा माणूस व्हायला हजारो वर्ष लागली, पण या ईर्ष्यामध्ये राहून माणसाचा जनावर व्हायला जरा देखील वेळ लागत नाही. ही खरी शोकांतिका आहे. आणि आयुष्याची शोकांतिका जर होऊ द्यायची नसेल ना, तर ईर्ष्यावर ताबा ठेवा आणि मनावरचा संयम अजिबात ढळू देऊ नका. त्याशिवाय चांगला माणूस होणं आहे ना, शक्य नाही. तर मित्रांनो, ही झाली ईर्ष्या. मेरे पास बिल्डिंग है, प्रॉपर्टी है, बैंक बैलेंस है, बंगला है, गाड़ी है, क्या है तुम्हारे पास? मेरे पास माँ. पण हा अमिताभ बच्चनचा दिवार मधला गर्व आहे. हाच गर्व असतो. आणि हा गर्व येतो कसा, तर आपल्याला आवश्यकतेपेक्षा जास्त गोष्ट मिळाली की आपल्याला गर्व चढतो. आणि ह्यामध्ये भले भले उद्ध्वस्त झालेले आहेत, राजा असू दे किंवा रंक. अहो, ज्या महाज्ञानी रावणाने कठोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केलं आणि अजिंक्य राहण्याचं वरदान मिळवलं, त्याच रावणाला गर्व झाला. त्याला वाटला या जगामध्ये त्याला कोणीच हरवणार नाही. पण त्याची सोन्याची लंका कशी जाळून खाक झाली हे तुम्हाला चांगलंच माहिती. या जगामध्ये कुठलीही गोष्ट आहे ना चिरकाळ टिकणारी नसते. मग गर्व आपण कुठल्या गोष्टीचा करतो. ज्या सिकंदरने अख्खं जग जिंकलं, त्या सिकंदराने मारताना काय सांगितलं की माझी अंत्ययात्रा नेत असताना तिरडीवर माझे हात मोकळे ठेवा, का अख्ख्या जगाला दिसू दे की आपण जाताना काहीच घेऊन जात नाही. बरं, हा गर्व येतो कुठून, तर गर्व येतो एकमेकांची तुलना आणि एकमेकांच्या स्पर्धेमधून. मला वाटतं ह्याच गोष्टी जर आपण कमी केल्या ना आणि स्वतःशी जर तुलना आणि स्पर्धा केली तर आपली प्रगतीही होईल आणि प्रगतीचा आपल्याला गर्वही चढणार नाही. आणि आज जी यशस्वी माणसं आहेत ना, मला वाटतं ती ह्याच गोष्टी करत असतात. म्हणून ते किती उच्च पदावर पोचले तरी त्यांचे पाय जमिनीवर असतात. लक्षात घ्या की परिवर्तन ही एक अशी शाश्वत गोष्ट आहे की आज जी गोष्ट तुमच्याकडे आहे ती भविष्यात तुमच्याकडे असेल याची शाश्वती नाही. मग गर्व आपण का करतो. जेव्हा जेव्हा गर्वाची भावना तुमच्यामध्ये निर्माण होत आहे असं तुम्हाला वाटेल ना, तेव्हा तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा की चढता सूरज धीरे धीरे ढलता है, ढल जाएगा. तर हा झाला गर्व. आता आला काम. काम म्हणजे ते नाही हो, बायको सोफ्यावर बसलेली असते आणि आपण भांडी घासत असतो किचनमध्ये. काम म्हणजे लैंगिक इच्छा. आणि लैंगिक इच्छा ह्याबद्दल मी जास्त तुमच्याशी बोलणार नाही. पण कसं आहे, ही भावना प्रजननासाठी आणि आपली पिढी वाढवण्यासाठी जर आपण अंमलात आणणार असू तर ही भावना जोपासणं चांगली गोष्ट आहे. पण ह्या भावनेचा आज अतिरेक होताना दिसतोय. त्यामध्ये समाजामध्ये किती विकृत घटना घडतात हे आपल्याला चांगलं माहिती आहे. त्यामुळे काय आहे की ह्या भावनेचं पावित्र्य तुम्ही जपलं पाहिजे. तर लोभामध्ये हातची गोष्ट गमावून बसू नका, मोहामध्ये स्वतः फसू नका, ईर्ष्यामध्ये जळून जाऊ नका, गर्वामध्ये उन्मत्त होऊ नका आणि रागाचा अतिरेक करू नका. आणि
कामाची भावनेचं पावित्र्य जपा. शेवटी काय आहे, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे आपल्या आयुष्याच्या रथाचे 6 घोडे आहेत आणि त्याची कमान श्रीकृष्ण सारथ्यासारखी आपल्या हातात असू द्या, तरच ह्या घोड्यांवरती आपलं नियंत्रण राहील आणि आपल्या आयुष्याचा प्रगतीचा रथ हा वेगाने धावेल. धन्यवाद.